मित्रांनो, पती पत्नीचं हे नातं आजच्या कलियुगात खूप दूषित होत चाललंय. पती आणि पत्नी एकमेकाला किंमत देत नाहीत, एकमेकाच्या भावनांना समजून घेत नाहीत. एवढंच नाही तर ते अक्षरशः आपल्या झालेल्या चुका मान्य करत नाहीत. आपण काय करतो, कोणाशी खोटं बोलतो, आपल्या खोटं बोलण्याने आपल्या परिवारावर, आपल्या संसारावर काय परिणाम होतील याचा विचार करत नाहीत. ह्या आपल्या अशा चुकामुळेच एकमेकावरचा विश्वास कमी व्हायला लागतो आणि वाद निर्माण होतात. मला एका ताईने कमेंट केला, पती पत्नी किंमत देत नाहीत, उपाय सांगा. ताई, तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, उपाय सांगतो. कुणी माझा व्हिडिओ नवीन व्यक्ती बघत असेल तर तुम्हाला माझी विनंती आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या संसारात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते विश्वास. जर हाच विश्वास काही कारणास्तव उडाला तर तो पुन्हा कधीच मिळवता येत नाही. जर आपल्याकडून अशा चुका झाल्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, उपाय सांगतो. मित्रमैत्रिणींनो, माणूस हा चुकीचा पुतळा आहे असं आपण ऐकलंच असेल. ते खरं आहे. या जगात कोणीही असा व्यक्ती नाही जो चुका करत नाही. प्रत्येक व्यक्ती चुकत असतो. पण एकदा चुकलो म्हणून प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळेस चुका करत असतो असंही नाही. त्यामुळे तो किंवा ती एकदा चुकली म्हणून प्रत्येक वेळेस चुका करते असं नाही. आपण मात्र एक चूक धरून समोरच्याला प्रत्येक वेळेस चुकीचे समजून त्यांना तिरस्कार करतो, त्यांची किंमत करत नाही. आणि हाच तुमचा गैरसमज तुमच्या संसाराची राखरांगोळी करतो. एकमेकावरचा विश्वास तुटला की संपला विषय. तो कधीही परत मिळवता येत नाही. म्हणून होईल तेवढा खरं बोलायचा प्रयत्न करा. तोच प्रयत्न तुमचा संसार सुखी करू शकतो. राहिला विषय एकमेकाला किंमत द्यायचा, तर मित्रमैत्रिणींनो, आपण आपल्या पती किंवा पत्नीला किती किंमत देतो ह्या गोष्टीवर अवलंबून असतो. जर तुम्ही स्वतःच तुमच्या जोडीदाराला किंमत देत नसाल किंवा त्याला नेहमी चुकीचेच समजत असाल तर सर्वात अगोदर तुम्ही मूर्ख आहात हे मला सांगायला लाज वाटणार नाही. मला सांगा, आपण किती मूर्ख आहोत. आपण आपल्या जोडीदारावर नुसता विश्वास सुद्धा करू शकत नाही. मग आपण आपली पत्नी किंवा पती माझ्याशी खोटं बोलू नये असं का वाटायला पाहिजे. आपण काय करतो माहित आहे, आपला गैरसमज आपणच करून घेतो, कारण आपला विश्वास आपल्याशिवाय दुसऱ्या कुणावर ठेवतच नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही पुढच्या व्यक्तीवर विश्वास करत नाही तो तुमचा विषय झाला, पण ती किंवा तो तुमच्यापेक्षाही खरा असू शकतो. पण हे तुम्ही मान्य करत नाही. तुम्हाला वाटतं तुमच्यापेक्षा ह्या जगात कुणीही खरा नाही. स्त्रियांना एक उपाय सांगतो, तुम्ही काही करा पण आपल्या पतीला विचारून करा. त्याने तुम्हाला एक सेफ्टी मिळते, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहाल. तुमचा पाऊल चुकीचा उचलल्या जाणार नाही आणि पतीला सुद्धा विश्वास कायम होईल की माझी पत्नी मला विचारल्याशिवाय कुठलाही पाऊल उचलत नाही. असे करण्याने तुमच्यावर तुमच्या पतीचे प्रेम वाढताना पाहाल. तुमचाही विश्वास पतीवर कायम राहील आणि तुमचा संसार हळूहळू सुखाच्या दिशेने जाताना दिसेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याची काही ऐकून आपल्या संसारात वाद निर्माण करू नका, कारण लोकांना चांगलंच पाहवत नाही. मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझे विचार तुम्हाला पटले का नाही कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून तुम्हाला काही शंका असतील तर मी मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईलवर मला शंका विचारू शकता. तुमच्या शंकेचं समाधान जरूर होईल. तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.